महाड शहर पोलीस ठाणे हद्दीतील राजेवाडी मोहल्ला इथं आरोपीने एका दिव्यांग व्यक्तीला हाताबुक्कीनं मारहाण करून मानेवर विळ्याचा धाक दाखवीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे। जयद गणी कारविनकर असं आरोपीचं नाव असून आरोपी यानं 2 दिवसांपूर्वी आपल्याच गावातील पाणी पुरवठा कर्मचारी अहमद जोगिलकर यांना बेदम मारहाण करून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती। या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊन महाड शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मात्र फिर्यादी अहमद जोगिलकर आणि त्याचे कुटुंब भयभीत झाले असून आरोपी हा पोलीस कस्टडीमधून सुटल्यानंतर आमचा काटा काढू शकतो अशी भीती जोगिलकर यांनी व्यक्त केली आहे। मी अहमद अरुण जोगिलकर, मी पाडी सरतो ग्रामपंचायतचा अहमद अरुण जोगिलकर, 50 वय। आज जयद कालविनकर आला 5:30 वाजता। घरामध्ये कोण नव्हता, माझी आई नव्हती, माझी बायको नव्हती। यांनी मला मारहाण केली, हिला घेऊन आला, आरबी पाडी नांगटा केला बायकाच्या मुले। दुसऱ्या बायकाने मला सोडवली, मानबिन दाबली, माझ्या इथे हिला मारला, थोडासा मानेवर ठेवला, मग ते मर्डर करून टाकील आणि मग कुणाला दबे नाही म्हणून तो दगडफेक केली आणि पळाला। बांबू पण काढलेला आहे माझ्या दारामध्ये सगळा। याचा मला त्याचा ही भीती आहे की मी रात्री 3-3:30ला पण जातो पाणी सोडायला, त्याच्यामुळे मला काहीतरी त्याचा हे करा। तो त्या बोलून चुकलेला आहे की तुझ्या पुतण्याला पण मारून टाकेल, तुला पण मारून टाकेल। माझ्या जीवाला धोका असून मला पोलिसाचा ही पाहिजे सुरक्षा। मी डोळ्याने का आणला हो, मला दिसत नाही पण मी पाणी सोडतो माझ्या पोटासाठी। मला भीती आहे यांच्या लोकांची। हा कधी पण आला की काय पण बोलतो, जाताना पण बोलतो, येताना पण बोलतो। त्याचा या पोरग्याचा धोका आहे म्हणा। आता रात्री मी 3ला पण जातो, 4ला पण जातो। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।